नमस्कार. SCA क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या ह्या विज्ञान तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मागच्या तासिकेमध्ये आपण हा जो सायन्स 1 इयत्ता 10वी सायन्स 1चा जो चॅप्टर होता गुरुत्वाकर्षण हा चालू केला होता. त्याचं पहिलं लेक्चर आपण कंडक्ट केलं होतं. त्यामध्ये आपण ह्या गुरुत्वाकर्षण ह्या धड्यामध्ये नेमके कुठले कुठले पॉइंट्स या ठिकाणी कव्हर करायचे आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करून मी सांगितले होते फर्स्ट लेक्चरमध्ये. त्यामध्ये गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल, केपलरचे नियम, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, मुक्त पतन, मुक्त वेग या संदर्भात आपण माहिती मागच्या तासिकेमध्ये बघितली होती. आणि हे SCA क्लासचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. याचे आपले यूट्यूबवरती सुद्धा चॅनल आहे. SCA क्लास या नावाचं यूट्यूबवरती चॅनल आहे. तुम्ही अजूनपर्यंत जर यूट्यूबवरती जाऊन हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत SCA क्लासच्या संदर्भातली ही माहिती पोहोचण्याची ही मदत होईल. दुसरं महत्त्वाचं असं की आपलं SCA क्लास या नावाचं ॲप सुद्धा आहे. तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन SCA क्लास या नावाचं ॲप डाउनलोड सुद्धा करू शकता आणि त्या ठिकाणी जे व्हिडिओज आहेत वेगवेगळ्या विषयाचे जसं असतील गणित असेल, इंग्रजी असेल, विज्ञान असेल, तुमचा इतिहास असेल, भूगोल असेल, ह्या अशा प्रकारचे व्हिडिओ त्या ठिकाणी सुद्धा अपलोड केलेले आहेत जेणेकरून ते तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये किंवा शैक्षणिक वर्षामध्ये चांगल्या प्रकारची मदत या ठिकाणी होईल. SCA क्लासचा हा चांगल्या प्रकारचा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी चालू केलेला आहे. खरंच चांगलं म्हणावं लागेल की ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म घेऊन येण्याचं काम हे SCA क्लास या ठिकाणी करत आहे. मागच्या तासिकेमध्ये आपण गुरुत्वाकर्षण हे जे पॉइंट्स आपण या ठिकाणी बघितले आहेत हे मागे कव्हर केले होते आपण. आता आपण काय करूया, लाईन बाय लाईन एकाचं एक्सप्लेनेशन म्हणजे नेमकं काय ह्या धड्यामध्ये सांगितलं आहे, हा धडा कशावरती बेसिस आहे किंवा ह्या धड्यामध्ये नेमकं आपल्याला बघण्यासारख्या कुठल्या गोष्टी आहेत, कुठले सिद्धांत आहेत, कुठल्या व्याख्या आहेत, कुठले नियम आहेत हे आपल्याला बघायचं. ओके, बघूया एक एक. आता त्यांनी फर्स्ट विचारले की थोडे आठवा. पाठीमागच्या कक्षेमध्ये जे काय झालं असेल ते तुम्ही आठवा, मेमराईज करा. काय करा तर फर्स्ट आहे, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो. एखाद्या वस्तूवरती बल लावल्यास काय परिणाम घडून येतो. आता बल मागच्या तासिकेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी बल म्हणजे काय असतं. बल म्हणजे एक प्रकारचा जोर. बल म्हणजे काय असतं, एक प्रकारचं काय आहे, जोर आहे. कायासाठी वापरतात, एखाद्या वस्तूला ओढण्यासाठी किंवा ढकलण्यासाठी जो जोर वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो, बल म्हणतो. मग त्या बलामुळे एखाद्या वस्तूवर काय परिणाम घडून येईल. आता समजा एखादी वस्तू आहे, ओके, एखादी ही वस्तू आहे. ह्या वस्तूवरती जर आपण बलाचा प्रयोग केला तर ह्या वस्तूचा जो हा आकार आहे, हा बदलू शकतो का नाही बलाचा वापर केल्यानंतर. जर एखादी टणक वस्तू आहे, जर तिला गरम केल्यानंतर आपण त्याच्यावर हातोड्याने जोरजोरात मारतो, मग तिचा आकार बदलतो का नाही, बदलतो. तर मग बलाचा उपयोग कशासाठी होतो की वस्तूचा आकार बदलण्यासाठी. किंवा एखादी वस्तू चल आहे, एखादी वस्तू कशी आहे, चल आहे, चालत आहे. समजा आपल्याकडे वेगाने चेंडू येत आहे, चेंडू येत असेल तर आपण बलाने त्या चेंडूला काय करू शकतो, थांबवू शकतो का नाही. म्हणजे एखाद्या चल वस्तूला थांबण्यासाठी सुद्धा काय केला जातो, बलाचा वापर केला जातो. होतो का नाही, बरोबर. एखाद्या चल वस्तूला सुद्धा थांबण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, बलाचा वापर करतो. जसा की चेंडू येतो आपल्याकडे. ओके, दुसरं उदाहरण या ठिकाणी असं आहे की फुटबॉल माहित आहे आपल्याला. जर बॉल एका ठिकाणी आहे, आपण काय करतो, लाताने त्याला किक मारतो का. म्हणजे जर एखादी वस्तू स्थिर आहे, जसं की बॉल आहे. एखादी वस्तू स्थिर आहे जसं की काय आहे, बॉल आहे, फुटबॉलचा बॉल आहे. त्याला आपल्याला चल करण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, बलाचा वापर करतो. म्हणजे बल ह्या ठिकाणी वस्तूचा आकार बदलू शकतो. एखादी चल वस्तू असेल तर त्याला स्थिर करू शकतो, किंवा एखादी वस्तू जर स्थिर असेल तिला पण चल करू शकतो.
कशाच्या माध्यमातून? बलाच्या माध्यमातून. अशा प्रकारचे बदल त्या वस्तूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात बलाचा जर उपयोग केला असेल तर. पहिला प्रश्न. दुसरा, तुम्हाला बलाचे कोणते प्रकार माहित आहेत? मागच्या कक्षेमध्ये बलाचे प्रकार झाले होते, जसं की बल, स्नायू बल आहे, म्हणजे स्नायूच्या साहाय्याने एखादी वस्तू आपण उचलतो. समजा की पाण्याने भरलेली बकेट आहे, तिला जर आपल्याला उचलायचं असेल तर आपण आपल्या स्नायूंचा वापर करतो. स्नायूच्या द्वारे त्या वस्तूला आपण काय करतो? वर उचलत असतो. म्हणजे आपण काय करत असतो? स्नायूचा बल त्या ठिकाणी वापरत असतो, म्हणून त्याला कुठलं बल म्हटलंय? स्नायू बल. ओके. दुसरं आहे घर्षण बल. कुठलं? घर्षण. घर्षण होतं. हा, आता आपण क्रिकेट खेळतो, सगळे खेळतो. एखादा जर फटका मारला असेल जोरात, तर तो काही अंतरावरती बॉल जमिनीशी घर्षण करत 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 जातो आणि थोड्या वेळाने थांबतो. का असं झालंय का कधी एखाद्या खेळाडूने जोरात फटका मारलाय आणि तो चेंडू जो आहे तो थांबलाच नाहीये? असं होईल का? नाही. कारण की जोपर्यंत तो चेंडू जमिनीच्या घर्षणामध्ये येतो, तो काय येतो? जमिनीच्या घर्षणामध्ये येतो. चेंडू आणि जमीन या दोघांमध्ये जे बल कार्यरत होतंय त्याला आपण काय म्हणतो? घर्षण बल. त्यामुळे तो चेंडू काय थोड्या वेळाने गेल्यावर काय करतो? थांबतो. याला काय म्हणतो आपण? घर्षण बल. जसं स्नायू बल तसं काय आहे? घर्षण बल सुद्धा आहे. चुंबकीय बल सुद्धा आहे का नाही? चुंबकीय बल म्हणजे चुंबकाच्या साहाय्याने लावल्या जाणाऱ्या बलाला आपण काय म्हणतो? चुंबकीय बल म्हणतो का नाही? मागच्या कक्षामध्ये आपण बघितलंय. स्नायू बल असेल, चुंबकीय बल असेल, यांत्रिकी बल आहे. यांत्रिकी बल म्हणजे यंत्राच्या साहाय्यानं लावलं जाणारं बल, त्याला काय म्हणतो? यांत्रिकी बल. अशा प्रकारचे बलाचे प्रकार मागच्या कक्षेमध्ये आपण बघितलेले आहेत. तिसऱ्या नंबर, गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? आता गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? आपल्याला एकच गोष्ट माहिती आहे की वरती एखादी गोष्ट आपण फेकली तर ती जोरात खाली येऊन आदळते किंवा जोरात खाली येऊन पडते, त्याला आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण. आपल्याला एवढं माहित आहे का नाही माहिती? कारण कुठलीही वस्तू जर आपण खाली सोडली तर खालीच येते, पडते का नाही खाली, हे तुम्हाला माहित आहे गुरुत्वाकर्षण. पण गुरुत्वाकर्षणाचा नियम काय सांगतो, हा नियम आपल्याला ह्या पाठामध्ये बघायचा आहे. ओके, चला आता बघूया काय काय सांगितले. गुरुत्वाकर्षण बल हे एक वैश्विक बल आहे. वैश्विक म्हणजे पूर्ण ब्रह्मांडामध्ये वापरलं जाणारं बल, त्याला आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण बल. पूर्ण ब्रह्मांडामध्ये याचा उपयोग होतो, याला म्हणून काय म्हटलं आहे? वैश्विक बल आहे. जसं की इंग्लिशमध्ये आपण म्हणतो युनिव्हर्सल, पूर्ण युनिव्हर्समध्ये अप्लाय होणारं बल, त्याला आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण बल. हे पूर्ण वैश्विक बल आहे. असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्येच नव्हे. हे जे बल आहे हे पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होते. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे बल आहे, मी आधीच तुम्हाला सांगितलं की गुरुत्वाकर्षण एक प्रकारचं काय आहे? बल आहे. आणि हे पृथ्वीपर्यंतच मर्यादित आहे का? तर नाही. हे पूर्ण विश्वामध्ये, पूर्ण ब्रह्मांडामध्ये हे बल आपल्याला दिसून येतं. कुठलं बल? गुरुत्वाकर्षण बल. हे पूर्ण वैश्विक आहे. पहिल्याच लाईन मध्ये काय सांगितलं? हे वैश्विक बल आहे. हे कसं आहे? वैश्विक, पूर्ण ब्रह्मांडामध्ये वापरलं जाणारं जे बल आहे त्याला म्हणतो आपण गुरुत्वाकर्षण बल. पुढे सांगितलंय की पृथ्वीवरील कुठल्या दोन वस्तू नव्हे, म्हणजे कुठल्या दोन वस्तूमध्ये नाही, तर हे कोणत्याही दोन खगोलीय वस्तू. आता खगोलीय वस्तू म्हणजे अशा वस्तू की ज्या आपल्या सौर मंडळामध्ये आहेत किंवा ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये ज्या वस्तू फिरतायत वरती आकाशामध्ये, आकाश म्हणजे आपल्यावरचा अवकाश, म्हणजे त्याच्यावर ज्याला आपण स्पेस म्हणतो, अवकाशामध्ये ज्या वस्तू फिरतात, ज्या सनच्या भोवती म्हणजे सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा घालतात, अशा वस्तूंना काय म्हणतोय आपण? खगोलीय वस्तू. कुठल्या वस्तू? खगोलीय वस्तू मध्ये सुद्धा हे बल काय होते? प्रयुक्त होते. म्हणजे खगोलीय वस्तू, आपली पृथ्वी एक खगोलीय वस्तू आहे, चंद्र ही एक खगोलीय वस्तू आहे, ज्युपिटर हा एक ग्रह, तो सुद्धा काय आहे? खगोलीय. जेवढे ग्रह आहेत, 8 ग्रह आहेत आपल्या सौरमालेमध्ये, सगळे काय आहेत? खगोलीय वस्तू आहेत. मग ह्या दोन खगोलीय वस्तूंमध्ये सुद्धा जो बल आहे
त्या बलाला आपण काय म्हणतो? गुरुत्वाकर्षण बल. कुठलं बल? गुरुत्वाकर्षण बल. पृथ्वीवरील कुठल्या दोन गोष्टीमध्ये नसून, ते तर आहेच, ते तर धरूच आपण की पृथ्वीवरल्या कुठल्याही दोन गोष्टीमध्ये ते तर आहेच, पण ज्या वरती अवकाशामध्ये ज्या खगोलीय वस्तू आहेत यांच्यामध्ये सुद्धा जे बल आहे त्याला आपण काय म्हणतो? गुरुत्वाकर्षण बल. हे मागील इयत्तेमध्ये तुम्ही पाहिले आहे. या बलाचा शोध कसा लागला ते आपण जाणून घेऊया. त्या बलाचा शोध कसा लागला, याचा शोध लावला कोणी, कसा लागला, हे या इयत्तेमध्ये इयत्ता 10वी मध्ये आपल्याला बघायचं आहे की हा गुरुत्वाकर्षण बल आहे, वैश्विक बल आहे, ब्रह्मांडामधल्या कुठल्याही दोन गोष्टीवरती, कुठल्याही दोन खगोलीय वस्तूवरती हा बल प्रयुक्त होतो, म्हणजे लादल्या जातो, लावल्या जातो. प्रयुक्ताचा अर्थ होतो की लावल्या जातो. आणि पृथ्वीवरती कुठल्याही दोन वस्तूमध्ये जो बल असतो त्याला म्हणतो आपण गुरुत्वाकर्षण बल. मग ह्या बलाचा शोध कसा लागला किंवा कोणी लावला, काय झालं असेल, नेमका कशा प्रकारचा हा जो बल आहे याचा शोध कसा लागला, ह्या इयत्तेमध्ये आपल्याला जाणायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. तर फर्स्ट आहे गुरुत्वाकर्षण. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशन. काय म्हणतो त्याला आपण? ग्रॅव्हिटेशन. मराठीमध्ये काय म्हणायचं? गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? सर आयझॅक न्यूटन. महान असे वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञ त्यांना आपण म्हणतो. सर आयझॅक न्यूटन यांनी ह्या गुरुत्वाकर्षण बलाचा काय लावला आहे? शोध लावला आहे. हेही तुम्हाला माहित आहे. असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला. येस, आपण तेच ऐकलं आहे की न्यूटन एका झाडाखाली बसले होते, ते सफरचंदाचं झाड होतं, सफरचंद वरून डायरेक्ट काय पडलं? जमिनीवरती पडलं. मग त्यांच्या मनामध्ये, डोक्यामध्ये असा विचार आला की हे जे सफरचंद आहे हे खाली का पडलं, हे सफरचंद खाली का पडलं? त्यांनी प्रश्न पडला की सर्व सफरचंदे, म्हणजे जेवढे ज्या झाडावरती सफरचंद आहे ते खाली पडतात, आणि काय म्हटलं त्यांनी? क्षितिज लंब दिशेने का पडतात? आता क्षितिज लंब दिशेने पडतात. क्षितिज लंब, दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये. एक आहे आपल्याकडे क्षितिज. काय आहे? एक आहे क्षितिज, या ठिकाणी बघा, एक आहे क्षितिज. आता क्षितिज कशाला म्हणतात माहिती आहे का? क्षितिजचा अर्थ होतो, जर आपण मोकळ्या मैदानात थांबलोत, जर आपण एखाद्या मोकळ्या मैदानामध्ये थांबलोत आणि समोर आपण बघितलं, ज्या ठिकाणी आपल्याला असं भासतं की आकाश जमिनीला टेकले किंवा आकाशाचा स्पर्श कुठे झालाय? जमिनीला झालाय, असं जेव्हा आपल्याला भासतं किंवा असं आपल्याला जेव्हा दिसतं तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? क्षितिज. काय म्हणतो त्याला आपण? क्षितिज. काय म्हणतो? क्षितिज. आणि दुसरा वर्ड त्यांनी वापरलाय की लंब. लंबचा अर्थ होतो की ही रेष आहे एक प्रकारची, याच्यावरती हा जो मी एक जी आडवी रेष काढली परत, याला आपण काय म्हणतो? लंब. आणि तो त्या स्पर्शिकेशी किंवा त्या खालच्या रेषेशी कसा पाहिजे? 90 अंशाचा कोन त्यांनी केला पाहिजे. किती? 90 अंशाचा कोन केला पाहिजे. याला म्हणतो आपण लंब. काय म्हणतो? लंब. आणि हे लंब कसं आहे? क्षितिज लंब आहे. याला आपण काय म्हणायचं? क्षितिज लंब. ज्या ठिकाणी आपल्याला आकाश आणि धरती हे टेकल्यासारखे वाटतात, अशा ठिकाणी आणि त्या ठिकाणी जर आपण लंब काढला तर त्याला आपण काय म्हणतो? क्षितिज लंब. त्यांचं असं म्हणणं आहे की जे सफरचंद खाली पडतात तर ते कसे आहेत? क्षितिज लंब आहेत, बरोबर सरळ दिशेने पडणारे, किंवा त्या ठिकाणी जे त्या रेषेवरती, त्या क्षितिजावरती जर आपण सरळ रेष काढली तर ती कशी पाहिजे? लंब पाहिजे. ह्या दिशेने सफरचंद खाली पडतात. ह्या दिशेने काय पडतात? सफरचंद खाली पडतात. तर सफरचंद खाली पडतात आणि क्षितिज लंब पडतात, असं कोणी म्हटलंय? सर आयझॅक न्यूटन यांनी सांगितलं की जर सफरचंद खाली पडत असेल तर ते कसे आहेत? क्षितिज लंब आहेत, सरळच खाली पडतात. तिरकी का पडत नाहीत? आता एक क्षितिज लंब झालाय, हा काय झाला? क्षितिज लंब. त्यांचं म्हणणं असं आहे की हा सरळ, जर हा सफरचंद खाली पडतोय सरळ, त्यांचं म्हणणं आहे की समजा हे असं धरलं, हे लंब आहे, 90 अंशाचा कोन आहे. त्यांचं म्हणणं आहे की असं का पडत नाहीये, किंवा ह्या दिशेने का पडलं नाही, किंवा असं का नाही आलं? याला आपण म्हणतो तिरक्या दिशेने सफरचंद खाली का पडले नाही, क्षितिज लंबच का पडले, तिरकी का पडत नाही, किंवा क्षितिज समान रेषेत, म्हणजे आता ही समान रेषा आहे, क्षितिज समान रेषा आहे, ह्या दिशेने का आले नाहीत? ह्या दिशेने सफरचंद का पडले नाहीत? लंब दिशेनेच का पडले? क्षितिज लंब दिशेनेच का सफरचंद खाली पडले? किमान रेषेत का जात नाहीत?
बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल असं त्यांना वाटलं. त्यांनी विचार केला की खरं बाबा, सफरचंद जर खाली पडला आहे तर तो क्षितिज लंबच का पडला आहे, तिरका का पडला नाही, किंवा क्षितिज समान रेषेत का नाही पडलाय, हा क्षितिज लंबच का पडलाय. बराच विचारांती त्यांनी असा निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला आपल्याकडे ओढत असेल, पृथ्वी सफरचंदाला काय करत असेल, आपल्याकडे ओढत असेल किंवा आकर्षित करीत असेल, किंवा पृथ्वी सफरचंदाला आपल्याकडे काय करत असेल, ओढत असेल किंवा काय करत असेल, आकर्षित करत असेल. व या आकर्षण बलाची दिशा जी आहे, या आकर्षण बलाची जी दिशा आहे ही दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल असं त्यांनी सांगितलं. त्यांनी विचार केला की बाबा हा क्षितिज लंबच का पडतायत, क्षितिज लंबच का पडतायत, समान रेषेमध्ये का पडत नाहीयेत, तिरकी का पडत नाहीयेत. मग त्यांनी विचार केला, त्यांच्या विचारात त्यांनी असा निष्कर्ष काढला की पृथ्वी नक्कीच पृथ्वी त्या सफरचंदाला आपल्याकडे ओढत असेल किंवा आकर्षित करीत असेल. काय करीत असेल, त्या सफरचंदाला आपल्याकडे आकर्षित करत असेल, ओढत असेल. मग ह्या आकर्षण बलाची दिशा, दोन गोष्टी सांगितल्या. एक, पृथ्वी त्या सफरचंदाला आपल्याकडे आकर्षित करत असेल, पहिली गोष्ट की पृथ्वी सफरचंदाला आपल्याकडे आकर्षित करत असेल. एक, दुसरं असं की त्या आकर्षण बलाची दिशा कशी असणार आहे, पृथ्वीच्या केंद्राकडे असणार आहे. आकर्षण बलाची दिशा कुठे असणार आहे, पृथ्वीच्या केंद्राकडे. हे दोन निष्कर्ष त्यांनी काढले. लक्षात आले दोन निष्कर्ष. एक, पहिला जो आहे की पृथ्वी सफरचंदाला आपल्याकडे ओढत किंवा आकर्षित करत आहे. मग त्या आकर्षण बलाची जी दिशा आहे ही कुठं आहे, पृथ्वीच्या केंद्राकडे आहे. असे दोन निष्कर्ष या ठिकाणी त्यांनी काढले. ओके, लक्षात आले दोन निष्कर्ष. कोणाचे निष्कर्ष होते, सर आयझॅक न्यूटन यांचे होते. हे निष्कर्ष त्यांनी कधी काढले, जेव्हा ते एका सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते आणि वर्ण सफरचंद खाली पडला. कसा पडला, तो क्षितिज लंब पडला. कसा पडला, क्षितिज लंब पडला. मी तुम्हाला क्षितिज लंब म्हणजे काय ते पण सांगितलं. ओके, क्षितिज लंब पडला. मग त्यांनी विचार केला, त्यांच्या मनात असा विचार आला की अरे हा, जर सफरचंद खाली पडत असेल तर क्षितिज लंबच का पडलंय, तिरक्या दिशेमध्ये का पडलं नाही, किंवा क्षितिजाच्या समान रेषेमध्ये का नाही पडलंय. मग त्यांनी निष्कर्ष काढला की नक्कीच पृथ्वी त्या सफरचंदाला आपल्याकडे काय करत असेल, ओढत असेल किंवा आकर्षित करत असेल. आणि त्या आकर्षण बलाची दिशा नक्कीच कुठं असणार आहे, पृथ्वीच्या केंद्राकडे असणार आहे. पृथ्वीच्या कुठं असणार आहे, केंद्राकडे असणार आहे. कारण पृथ्वी कशी आहे, गोल आहे. गोल असेल तर त्याला केंद्र आहे. मग ही जो बल त्या सफरचंदावरती लावला आहे, त्या बलाची जी दिशा आहे ती कुठं असणार आहे, पृथ्वीच्या केंद्राकडे असणार आहे. ओके, त्यानंतर पुढे, झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने खाली पडतात. त्यांचं म्हणणं असं आहे, परत एकदा, झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही कशी, क्षितिज लंब आहे. या ठिकाणी बघा, ह्या चित्रामध्ये तुम्हाला दाखवले बघा, ह्या चित्रामध्ये काय केले, दाखवलं. सफरचंद खाली पडतोय तर याची दिशा कशी दाखवली, पृथ्वीच्या सेंटरकडे, पृथ्वीच्या केंद्राकडे. आणि हे जे आकर्षण बल आहे याची दिशा सुद्धा कुठं आहे, पृथ्वीच्या केंद्राकडे आहे. कुठं आहे, पृथ्वीच्या केंद्राकडे. आकर्षण बलाची दिशा, हे आकर्षण बल कोण लावते बरं, हे आकर्षण बल पृथ्वी लावते. कुणावरती लावते, त्या सफरचंदावरती लावते. म्हणून सफरचंद कुठं पडले, खाली पडले. ते कसं आहे, क्षितिज लंब आहे. हे सर आयझॅक न्यूटननी या ठिकाणी सांगितले. हे दोन निष्कर्ष त्यांनी सांगितले. ओके, पुढे आकृती 1.1 मध्ये पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड दाखवले आहे. एक सफरचंद झाड दाखवलं आहे. सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते, म्हणजेच सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते. हे बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागाला कसं आहे, ते लंब आहे, 90
अंशाचा कोन. ज्या ठिकाणी लंब दिशा दाखवतो, ज्या ठिकाणी आपण लंब दाखवतो त्या ठिकाणी काय असतो, 90 अंशाचा कोन बनतो लंब मध्ये. आकृती चंद्र व पृथ्वी यामधील गुरुत्वाकर्षण बल दाखवले आहे. आकृतीमध्ये पृथ्वी आणि चंद्र हे बघा, चंद्र या ठिकाणी, चंद्र आणि पृथ्वी ह्या दोघांचं सुद्धा काय दाखवले, आकर्षण बल दाखवले. काय दाखवले, आकर्षण बल. ह्या आधी आपण पहिल्या आपल्या ज्या याच्यामध्ये उतार्यामध्ये काय बघितलं होतं की हा जो गुरुत्वाकर्षण जो बल आहे हा कसा आहे, वैश्विक आहे. पृथ्वीवरल्या दोन वस्तूमध्ये तो तर आहेच, पण खगोलीय वस्तूमध्ये सुद्धा काय आहे, हा बल प्रयुक्त होतो, बल लावला जातो. ओके, मग ह्या ठिकाणी जो चंद्र दाखवलाय, ह्या ठिकाणी जी ही पृथ्वी दाखवली आहे, चंद्र आणि पृथ्वी ह्या दोघांमध्ये सुद्धा जो बल आहे त्या बलाला आपण काय म्हणणार, गुरुत्वाकर्षण बल. कारण की पहिल्याच उतार्यामध्ये सांगितले गुरुत्वाकर्षण बल हे कसं आहे, वैश्विक बल आहे. मग या ब्रह्मांडामध्ये जेवढ्या खगोलीय वस्तू आहेत ह्या सगळ्यांमध्ये काय होणार आहे, हे बल प्रयुक्त होणारे बल लागल्या जाणार आहे. म्हणजे चंद्रावरती सुद्धा आकर्षण बल आहे जे कोण लावते, पृथ्वी लावते. आणि चंद्र सुद्धा पृथ्वीवरती काय लावतोय, आकर्षण बल लावतोय. ओके, न्यूटनने विचार केला की जर काही बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होते. त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो सफरचंद आहे थोडा खाली आहे, दुसरा सफरचंद ह्या ठिकाणी आहे, तिसरा इकडे आहे. म्हणजे त्यांची काय म्हणू आपण, वेगवेगळ्या उंचीवरती हे सफरचंद आहे. जर वेगवेगळ्या उंचीवरती हे बल जर लावल्या जात आहे, कुठलं बल, हे आकर्षण बल जी पृथ्वी लावते, हे जर वेगवेगळ्या सफरचंदावरती लावल्या जाते की जे वेगवेगळ्या उंचीवरती सफरचंद आहेत, यांच्यावरती सुद्धा हे आकर्षण बल लावल्या जात आहे, प्रयुक्त होत असेल तर सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का? तसेच सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरच्या खगोलीय वस्तूवर प्रयुक्त होत असेल का? तर हो. कारण की पहिल्याच उतार्यामध्ये आपण काय म्हटलो आहे, वैश्विक आहे. त्यामुळे चंद्र, सूर्य, ग्रह यावरती सुद्धा हे आकर्षण बल काय होत असतं, प्रयुक्त होत असतं किंवा लावल्या जात असतं. ओके, आलं लक्षात. ह्या उतार्यामध्ये आपल्याला गुरुत्वाकर्षण बल हे वैश्विक आहे हे माहिती झालं. हे पूर्ण विश्वामध्ये, हे पूर्ण ब्रह्मांडामध्ये लावल्या जातं हे आपल्याला ह्या ठिकाणी कळालं. दुसरं, ह्या गुरुत्वाकर्षणाला इंग्लिशमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन म्हणतो. आणि याचा शोध, 2 नंबरची गोष्ट, याचा शोध कोणी लावला? सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. कसा लावला? ते एका सफरचंद झाडाखाली बसले होते, सफरचंद खाली पडलं आणि मग त्यांना लक्षात आलं की पृथ्वी सुद्धा त्या सफरचंदावरती आकर्षण बल लावत आहे. आणि ते बल कसं आहे, क्षितिज लंब आहे. किंवा ते बल, त्या बलाची दिशा ही कुठं असणार आहे, तुमच्या पृथ्वीच्या केंद्राकडे असणार आहे. 2 निष्कर्ष. एक, पृथ्वी सुद्धा सफरचंदावरती बल प्रयुक्त करते, आकर्षण बल प्रयुक्त करते आणि त्या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे आहे. म्हणून ते सफरचंद क्षितिज लंब दिशेने खाली पडले. तिरकं पडले किंवा समान रेषेत पडले का? नाही. त्यानंतर अजून दुसरी गोष्ट आपल्याला असे कळली की जर हे आकर्षण बल जर पृथ्वी सफरचंदावर लावत असेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उंचीवरती जे सफरचंद आहेत यांच्यावरती पण हे बल जर प्रयुक्त होत असेल तर ह्या ब्रह्मांडामध्ये ज्या खगोलीय वस्तू पृथ्वीपासून दूर आहेत, जसं की चंद्र आहेत, तारे आहेत, ग्रह आहेत, ह्या वस्तूवरती सुद्धा हे बल प्रयुक्त केलं जातं का? तर हो, कारण की ते वैश्विक आहे. इथपर्यंत आपण काय केली आहे या संदर्भात, पहिल्या उतार्या संदर्भात, पहिला जो उतारा आहे तुमच्या पुस्तकामधला, ह्या पहिल्या उतार्याची जी लाईन बाय लाईन इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण कलेक्ट केली आहे. आशा असेल की तुम्हाला यातले जे मुद्दे आहेत ते चांगल्या प्रकारे समजले असतील. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील तर याच्या पुढे तुम्हाला त्या मुद्द्याची गरज भासणार आहे. लक्षात आलं का? जर एवढ्या उतार्यामध्ये तुम्हाला अजून काही गोष्टी समजल्या नसतील किंवा दुसऱ्या गोष्टी तुम्हाला माहित असतील की सर यांनी असं झालंय किंवा तो त्या दुसऱ्या पुस्तकामध्ये अशा प्रकारची माहिती दिली होती किंवा असं होतं, हा जो कन्सेप्ट होता किंवा हा जो मुद्दा होता हा वेगळ्याच प्रकारे मांडला गेला आहे, यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन स्वतः प्रश्न त्या ठिकाणी टाईप करू शकता की सर मला हा मुद्दा समजला नाहीये
किंवा हे बल वैश्विक आहे तर मग तुम्ही एक्झाम्पल वगैरे देऊन सांगा वगैरे, काय जे काही गोष्टी असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, काही अडचण नाहीये. महत्वाचं असं परत, SCA क्लास हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. युट्यूबवरती सुद्धा आपलं चॅनल आहे, तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, शेअर करू शकता. दुसरं असं की SCA नावाचं आपलं ॲप सुद्धा आहे. ह्या ॲपवरती जाऊन, प्ले स्टोअरवरती जाऊन हे ॲप तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता, जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला त्या ठिकाणी बघण्यात येतील. आणि सध्या जे आहे आपले जे व्हिडिओज हे फ्री ऑफ चार्ज आहेत, कुठल्या प्रकारचे चार्ज या ठिकाणी तुम्हाला लागणार नाही, तुम्ही ते बघू शकता. असे असेल की तुम्हाला ह्या तासिकेमध्ये जे मी काही जे मुद्दे मांडले ते समजले असतील. धन्यवाद, आभारी. ओके सर, आम्हाला करू यार थोडंसं आलं वाटतं मध्ये.